विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार. पुन्हा एकदा मी आपल्या समोर आज आलोय घेऊन आकारिक मूल्यमापन चाचणी 2024-25 म्हणजेच फर्स्ट युनिट टेस्ट क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश मॅक्झिमम मार्क्स 15. तर आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज, 5वी ते 10वी पर्यंतच्या इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज आणि इन्फॉर्मेशनल व्हिडिओज. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फर्स्ट युनिट टेस्ट वर्ग 7वीच्या इंग्रजी या विषयाचा येऊ शकणारा पेपर आणि त्यातील येऊ शकणारी त्यांची उत्तरे. तर बघूया यामध्ये क्वेश्चन 1 काय दिलेला आहे. तर क्वेश्चन 1 म्हणतोय राईट दी प्लुरल्स ऑफ द फॉलोइंग, म्हणजेच दिलेले जे शब्द आहेत त्यांचे तुम्हाला प्लुरल्स म्हणजेच अनेक वचन लिहायचे आहेत. पहिला आहे शू, तर त्याचा प्लुरल लिहितो आपण शूज म्हणजेच SHOES. दुसरा आहे नाईफ, त्याचा प्लुरल लिहूया आपण नायूज KNIVES. त्यानंतर आहे तिसरा फूट, त्याचा प्लुरल लिहू आपण फीट. फूट म्हणजे 1 पाय, फीट म्हणजे 2 पाय FEET. चौथा आहे चाइल्ड, त्याचा प्लुरल होईल चिल्ड्रेन CHILDREN. ठीक आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर 2 बघा काय म्हणतोय. फिल इन द ब्लँक्स विथ A and the, म्हणजेच A and the हे आहेत आर्टिकल्स. तुम्हाला योग्य प्रकारे योग्य ठिकाणी कोणता तरी एक आर्टिकल त्यामधून टाकायचं आहे. पहिला आहे ऑरेंज इज व्हेरी स्वीट. आता यामध्ये ऑरेंज हा शब्द आलेला आहे, त्याचा पहिला अल्फाबेट आहे O. ऑरेंज हा एक सिंग्युलर नाऊन आहे. पहिला अल्फाबेट त्याचा O आहे, ज्याचा उच्चार व्हॉवेल सारखा म्हणजे स्वरासारखा होता, म्हणून त्याच्यामध्ये आपण लिहूया अॅन ऑरेंज इज व्हेरी स्वीट. दुसरा ही वॉज बेस्ट टीचर, तर यामध्ये बेस्ट हा सुपरलेटिव्ह फॉर्म ऑफ द ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे सुपरलेटिव्ह फॉर्ममध्ये ॲडजेक्टिव्ह आला आहे, म्हणून त्याच्यासमोर आपण लिहूया द. ही वॉज द बेस्ट टीचर. त्यानंतर तिसरा आहे ही मेड मिस्टेक. मिस्टेक केली त्याने, मग एक वेळच आहे मिस्टेक्स आहे का नाही, एक आहे मिस्टेक, म्हणून आपण लिहू अ मिस्टेक. ही मेड अ मिस्टेक. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतोय. राईट द पास्ट टेन्स ऑफ. पहिला आहे टेक, म्हणजे यांचे पास्ट टेन्स म्हणजेच V2 लिहायचे आहे तुम्हाला. टेकचा पास्ट टेन्स होतो टूक TOOK. राईटचा पास्ट टेन्स होतो रोट WROTE. तिसरा आहे फॉल, त्याचा पास्ट टेन्स होतो फेल FELL. चौथा आहे कव्हर, त्याचा पास्ट टेन्स होतो कव्हर्ड COVERED. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण त्यांचे पास्ट टेन्स लिहू शकतो. त्यानंतर बघा यामध्ये क्वेश्चन नंबर 4 काय विचारलेला आहे. राईट 4 रिलेटेड वर्ड्स फॉर फॉलोइंग. खाली शब्द दिले आहेत, त्यांच्याशी संबंधित शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. जसं पहिला आहे हॉस्पिटल, मग हॉस्पिटलशी संबंधित कोणते कोणते शब्द आहेत किंवा वर्ड्स आहेत, तर याच्यामध्ये लिहू शकतो आपण डॉक्टर, नर्स, इंजेक्शन, ॲम्ब्युलन्स, मेडिसिन्स, बँडेज. अशा पद्धतीचे आपण त्यामध्ये 4 किंवा 4 पेक्षा जास्त आपल्याला येत असतील तर तेवढे शब्द आपण रिलेटेड वर्ड्स लिहू शकतो. दुसरा आहे बँक. बँकेमध्ये काय काय असते बघ. बँकेमध्ये असते कॅशियर, काउंटर, स्लीप, अजून पुन्हा त्याच्यामध्ये चेक असतो, पासबुक असते. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये मॅनेजर पण असतो. तर या पद्धतीने आपण यांच्याशी संबंधित 4 किंवा 4 पेक्षा जास्त शब्द लिहू शकतो. क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतोय बघा. राईट द अपोजिट्स ऑफ, म्हणजेच विरुद्धार्थी शब्द, ज्याला आपण अँटोनिम्स म्हणतो इंग्लिशमध्ये, ते लिहायचे आहेत. पहिला आहे क्रुएल. क्रुएलचा अपोजिट वर्ड आहे काइंड. क्रुएल म्हणजे क्रूर, त्याचा अपोजिट वर्ड आहे काइंड. हॉट म्हणजे गरम, त्याचा अपोजिट वर्ड आहे कोल्ड. ठीक आहे, COLD कोल्ड. त्याच्यासोबतच हॉटला आपण कूल सुद्धा लिहू शकतो. त्यानंतर आहे लॉंग, लांब, त्याचा अपोजिट वर्ड होईल शॉर्ट SHORT. आणि चौथा आहे अप, त्याचा अपोजिट वर्ड होतो डाऊन DOWN. तर हे झाले अपोजिट वर्ड्स. यामध्ये बघा शेवटचा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला क्वेश्चन 5. राईट 5 लाईन्स ऑन ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड्स. झाडे आपली चांगली मित्र आहेत,
याच्यावर तुम्ही 5 लाईन्समध्ये लिहायचं आहे. मग कसं लिहायचं, चला सांगतोय मी तुम्हाला कसं लिहायचं ते. आपण लिहू शकतो, ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड्स बिकॉज दे कम्प्लीट्स अवर नीड्स, फूड, क्लॉथ अँड शेल्टर. वी गेट fruits from the trees. Also, we get timber for our houses from the trees, and also we get the cotton or such like threads for our dresses from these trees, and that's why we can say that trees are our best friends. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, क्वेश्चन 5 मध्ये दिल्याप्रमाणे ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड्स याच्यावर आपण 5 लाईन्स लिहू शकतो. तर आजचा हा व्हिडिओ मी खास 7व्या वर्गासाठी घेऊन आलो होतो, कारण यामध्ये मी आपल्यासाठी काय घेऊन आलो होतो, क्लास 7चा फर्स्ट युनिट टेस्ट आकारिक मूल्यमापन चाचणी 1 त्याचा हा येऊ शकणारा पेपर आणि त्यातील दिलेल्या प्रश्नांची आपण लिहू शकणारी उत्तरे. आशा करतो हा व्हिडिओ नक्की आपल्याला आवडला असेल. या व्हिडिओला 1 लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. आणि जर युनिट टेस्टचे मग त्याच्यामध्ये प्रथम घटक चाचणी असेल किंवा प्रथम सत्र परीक्षा असेल, यांचे जर बाकीच्याही वर्गाचे आणि बाकीच्याही विषयांचे व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील किंवा तुमच्याच वर्गाचे तुमच्या बाकीच्या विषयांचे व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील उत्तरपत्रिकांचे, तर ही प्लेलिस्ट बघा. या प्लेलिस्टमधून आपण काय करू शकता, बाकीचेही हे कामाचे व्हिडिओज तुमच्यासाठी पाहून घेऊ शकता. हे व्हिडिओज पाहू नका, यांना फक्त पाहण्यासोबतच जास्तीत जास्त शेअरही तुम्हाला करायचं आहे. तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपल्यासमोर येणार आहे. तोपर्यंत सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.